नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुषार सिंचनच्या माध्यमातून गव्हाला पाणी दिल्यानंतर गव्हाचा रिझल्ट कसा आहे व तुषार सिंचनवर अशा पद्धतीने या गव्हाची वाढ झालेली आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे गव्हाची। तुषार सिंचनच्या माध्यमातून आपण पाणी जर दिलं तरी सुद्धा आपल्याला गहू चांगल्या पद्धतीने वाढू शकतो व उत्पादन मिळू शकते। हे बघू शकता आपण, तुषार सिंचनचं इथे सेट आहे व सर्व हा गव्हाची चांगली वाढ झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण पाईपच्या माध्यमातून तुषार सिंचन पाणी देऊ शकतो। हे बघू शकता आपण, अशा पद्धतीने गव्हाची वाढ झालेली आहे। आता सध्या आपलं तुषार बदलण्याची प्रोसेस सुरू आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण 10 ते 12 फुटावर तुषार टाकल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला 10-10 फूट याच्या पाण्याचा फवारा इकडे जाऊ शकतो। आता हे बघू शकता आपण, इथे आपण एक लाईन टाकलेली आहे तुषारची, तर इकडे 10 ते 12 फूट पाणी हे मारू शकतं आणि इकडे सुद्धा 10 ते 12 फूट पाणी हे तुषार मारू शकतं। तेवढं प्रेशर असतं त्याच्यामध्ये। तर आपला जो मध्ये दांडा असतो त्या याच्यामध्ये आपण त्याची उभारणी करावी सेटची। तर तुमच्या गावाला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पाणी देऊ शकता। हे बघू शकता आपण, तुषार बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे आमची। आता सध्या ह्या गावाला ओंब्या येण्याची स्टेजमध्ये आहे। आता हे आपलं तिसरं पाणी आहे या गावाला। तर 2 ते 2.5 फूट पर्यंत वाढ झालेली आहे। हे बघू शकता आपण, इथे येते अशा पद्धतीने ओंबे येते आहे। अजून 2 पाण्याची गरज आहे आपल्याला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा।